राज्य सरकारने घोषणा केलेल्या लाडली बहीण योजनेची मुदतवाढ देण्यात यावी आणि योजनेसाठी असलेली रॅशन कार्डची मुदत रद्द करावी अशी मागणी परभणी येथील जनहित मदत केंद्रातर्फे करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। राज्य सरकारने नुकताच लाडली बहीण या योजनेची घोषणा केली आहे आणि त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। आज माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत होणाऱ्या गैरसोयीबद्दल आणि त्यांचा मिळणारा कालावधी हा अपुरा आहे त्या अनुषंगाने आपण मुदतवाढीची मागणी केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवविवाहित जे महिला आहेत त्यांचं राशन कार्डमध्ये नाव आतापर्यंत समाविष्ट केलेलं नाही, त्या अनुषंगाने आपण राशन कार्डची जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केलेलं आहे व या निवेदनामार्फत अशी मागणी केलेली आहे की होणारी गैरसोय व आपला जो विचार आहे व आपलं जो ध्येय आहे की प्रत्येक महिलाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना कुठंतरी आधार मिळाला पाहिजे, या आधाराला परिपूर्णत्व नेण्यासाठी आपण मुदतवाढ देण्यात यावी व राशन कार्डची अट शिथिल करण्यात यावी यासाठी आपण निवेदन सादर केले। त्यासाठी आम्ही आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन सादर केलं आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।